रात्रीचा 7-12. आद्या हे आद्या बास झाला आता हे. आतापर्यंत शर्ट आणि पॅन्ट न विचारता घेत होतास, आता अंडरवेअर पण. कुठली अंडरवेअर? काय संबंध? तीच जी बाहेर वाळत होती आणि त्याच्या बाजूला ब्लॅक पॅन्ट पण होती. इथनं पुढे माझी पॅन्ट आणि शर्ट वापरायचं ना, मला इन्फेक्शन वगैरे होतं, मी ते सहन नाही करणार. चला पॅन्ट ती माझी. तू काय सकाळी सकाळी डोक्यात इंजेक्शन घेऊन आलायस का रे? मी काही घेतलेलं नाहीये. हे आद्या गायबाने इज्जतीत माझा पांढरा शर्ट दे. अरे काय लावलंय तुम्ही? हा मोठे चड्डी दे, पॅन्ट दे, तू मोठे शर्ट दे. मी काय चोर वाटतं का तुम्हाला? अरे चोर कुठला, अट्टल चोर आहेस तू. अरे अंडरवेअर कोण चोरतं यार? हे तुला पण माहिती की तू आमच्या दोघांचे कपडे वापरतो. आता या अंडरपॅन्टचं आज कळलंय मला. वाटलं तर तुला माझे मी जुने कपडे देतो, जुना शर्ट देतो घे, पण पांढरा शर्ट दे मला. आज कॉलेजला लागणार आहे, लवकर दे मला कॉलेजला जायचं. UIC भिकारी जुने कपडे. अरे मी तुझा शर्ट घेतलेला नाही आणि ती तुझी अंडरपॅन्ट. ती तुला तुझी अंडरपॅन्ट वाटते का? माझ्या स्ट्रगलचे दिवस सुरू आहे मान्य, पण मी चोर नाहीये. बरं जाऊ दे, ते पॅन्ट तरी दे, पण माझा शर्ट दे. तुम्ही ठरवून करताय ना? ए काय चाललंय रे मगासपासून? हे यार यानं कपडे चोरलेत आमचे. सगळेच चोरलेत? नाही, या शर्ट वरची पॅन्ट होती. सगळे गेल्यासारखं का फिरतोस? ते सगळे जाऊ दे. संचिता यार द्यायला सांग ना तुझ्या लँग्वेज मध्ये. ए तुमचं तुम्ही बघून घ्या, एकतर मला उशीर झालाय, मी निघतीये. संचिता, आय डोंट डील दिस पीपल. मला ऑडिशनला जायचंय, मला खालच्या चौकात सोड. हे पॅन्ट देऊ का माझे? आद्या आद्या ह्यानं आपले कपडे खरंच चोरले असतील का? चोरले असतील, त्याच्या सवयी माहिती आहेत मला. आणि याच्याशिवाय कोण येणार रे? त्या मुली काय करणार आहेत आपले कपडे घेऊन? डॉक्टर, आजकाल पोरांचे कपडे कुठले आणि पोरींचे कुठले ते कळत पण नाही. आपल्याला पोरींची रूम पण शोधली पाहिजे. अरे पण नियम आहे ना, आपण नाही जाऊ शकत त्यांच्या रूम मध्ये. डॉक्टर, मी वकील आहे. कायदे ठरवून नियम कसे मोडायचे ना मी तुला आज शिकवतो. चल सध्या पोरींच्या रूम मध्ये पण नाही मी आलो. मी सांगतो ना दवल्या तुला, त्या आद्यानंच घेतलेत आपले कपडे. मला माहिती आहे त्याच्या जुन्या सवयी. अरे पण तू नाही म्हणतोय ना, मग आपण कसं म्हणायचं? त्याला काय जाते नाही म्हणाला. त्याच्यामुळे माझा अनाटॉमीचं महत्वाचं लेक्चर बुडला आज. कापड्याचा लेक्चरचा काय संबंध? आमचा आबा म्हणतायत याला शिकायचं असतं ना तर नागडा पण शिकतो. म्हणजे तुला कसलीच इच्छा नव्हती तर शिकायची. आणि मी रात्र शाळेत नाही, मेडिकल कॉलेजला जातो. आणि तिथे युनिफॉर्म शिवाय फिरकू पण देत नाहीत. असं मग चुकीचं केलं आल्याने तर काय? माझं शर्ट तर तू रियाला आवडायचं. तिला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा त्या शर्ट वरच इम्प्रेस झाली होती. रियाच्या आवडतं शर्ट होता तो. लय वाईट झालं, खरंच वाईट झालं दवल्या. माझं युनिफॉर्मचं सोड, पण रियाला आवडलेला शर्ट आद्याला गायब केला. आता आद्याला सुट्टी नाही. आता आद्याला सुट्टी नाही. आद्या योगितार 20 मिनिटं झाले मला सँडविच मागून, अजूनपर्यंत रेडी झाला नाहीये का? मला ऑडिशनला जायचंय मुंबईला, लेट होत. उधारी पूर्ण करेपर्यंत तुला काहीही मिळणार नाही. म्हणजे सर, मी तुमची ऑर्डर परत रिपीट करते. आधी सगळी उधारी पूर्ण करणे आणि मगच हवं ते मागणे. योगिता ऐक ना, मी सगळी उधारी विथ इंटरेस्ट पूर्ण करेन तुला,
पण आत्ता मला ऑडिशनला जायचंय की नाही, मला उशीर होतोय, मला आत्ता एक्सक्यूज दे फक्त प्लीज. घरी नाश्ता केला होता ना रे, का नाही खाल्लास? आता परत घरी जायचं, तिथे नाश्ता करायचा, वेळ होईल ना मला परत जायला तिकडे, म्हणून मग नाही करता आला मला नाश्ता. मी इथे पळून आलो. हो का? हो. मग इथे 20 मिनिटं थांबायला वेळ आहे तुझ्याकडे? ऐक ना योगिता, ते घरी सिद्धार्थ आणि अरे हळू. आज गेलास मी कधी येशील? एवढी मोठी बॅग कशाला? शाहरुख खान, हू डोंट नोज राईट. तर तो त्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या शूट साठी जेव्हा सेटवर पोहोचला तर बाकीच्या लोकांनी त्याला विचारलं एवढी मोठी बॅग का बरं. तर तेव्हा त्यांना कळालं तो उद्याहून त्याला मोठा माणूस बनण्यासाठी तो इथं आला, म्हणून तो मोठी बॅग घेऊन आला. दॅट्स वाय बिग बॅग, बिग ड्रीम्स, बिग स्वप्न सगळं. मी स्वतःला हेच करणार आहे. तिथे जर गेलो आणि शेजारी जर एखादं नवीन शूट सुरू असेल तर मला लगेच तिकडे पोहोचायला बरं ना. नवीन कॉस्ट्युम, नवीन सगळं सामान आपल्याकडे रेडी पाहिजे. वी शुड ऑलवेज रेडी फॉर एव्हरी शूट. मी ऑल्सो बिग ड्रीम, बिग मॅन, बिग एव्हरीथिंग, स्टार. त्यामुळे बिग बॅग. तुला उशीर होतोय ना? हळू. ए आद्या, थांब 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 थांब. ऐक ऐक ऐक, हे पैसे ठेव. काळजी घे, असू देत, लागतील तुला. ते नंतर बघू, दे तू नंतर मला. हा, आता काळजी घे. ऑल द बेस्ट. नीट जा, हळू. माझा आबांनी दिलेला 1 लाखाचा शोध. सगळे आत्ताच्या आत्ता खाली या. कशाला ओरडतोय? काय झालं रे दावल्या? शर्टापर्यंत ठीक होतं. आज आबांनी दिलेला बूट चोरीला गेलाय. कुठे ठेवला होतास? बाहेर वाळत ठेवलेला. कधी ठेवलेलास? काल सकाळी. आणि शेवटचा कधी पाहिलास? काल सकाळी. असा हलगर्जीपणा केल्यानंतर हेच होणार. ते मला काय माहित नाही. आबांनी आयुष्यभर जोड्यानं मारलं मला, पण आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला जोडा गिफ्ट केला होता. आबा म्हणले होते, दौलत, जोडा ही बागायतदाराची निशाणी, आणि आज तीच निशाणी चोरीला गेली. ही सगळी तुझी चूक आहे. घरात एवढी जागा असताना बाहेर कशाला वाट टाकायचंय? कोणावर शंका असेल तर डायरेक्ट नाव घे ना. ज्याच्यावर शंका येतो नाही ना इथं. दौल्या, काल सकाळी शूज बाहेर ठेवलेलास ना तू? हो. आणि आद्या पण काल सकाळीच बाहेर पडलाय. आणि कन्फर्म आद्याच घेऊन गेलाय तुझा शूज. बरोबर आहे. हा, हे बघ, तो इथे नाहीये म्हणून त्याचं नाव नाही घ्यायचा. छाया, तुम्हाला माहिती नाही त्याने याआधी असले प्रकार केलेत. पण तो चोरी वगैरे नाही करणार. बरोबर आहे. मला नाही वाटत त्यांनी घेतले असते. आणि किती कुत्री येतात आत गेट मधून. हा, एखाद्या कुत्र्याने दिला असेल शूज. हा, हे पण बरोबर आहे. म्हणजे ह्यो कुत्रा नाही, बाहेरची कुत्री आहेत. सिद्ध्या, चल, आज सगळी बाहेरची कुत्री तांगडायची आहेत. चल चला. अर्धे माझा शूज. सॅमू, माझी पॅन्ट दे ना यार प्लीज. कुठे गेलंय कुत्र्याला का? अरे लांब लांब पर्यंत कुठेच दिसत नाही रे. एवढ्या लांब येतो कुत्री? जरा ना आपण आता आमच्या गावाला पोहोचू. एवढ्या लांब आलोय. डॉगी,
ए दावल्या, हा तुझा बूट सापडला. सापडला बघू. हे बघ. बूट आहे काय बाने तुझा नाही? माझा येऊ. तुला बूट आणि सँडल कळतं का? अरे मला तुझाच बूट वाटला. सेम असा शर्ट होता माझा. माझी पॅन्ट पण सेम अशीच होती. अरे माझा शूज पण होत होता. माझीच पॅन्ट आहे दावली. अरे शूज पण माझाच आहे. दवल्या चल, दवल्या चल, दवल्या धर, दवल्या धर, त्याला धर, धर दवल्या. ए, थांब रे, थांब थांब. ए थांब बे, तुझे नाडगे हाणले तुझ्या. थांब थांब. ए थांब 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 थांब. आता कुठं जाशील? शूज तर माझाच आहे. पॅन्ट पण माझीच आहे. शर्ट तर कन्फर्म माझा आहे. गायबाने कमवून खाता येत नाही तुला. चोरतो कशाला? कशाला चोरलं? हा दवल्या थांब. हातपाय तर धड दाकड आहेत की. कामाला का जात नाहीस रे? माफ करावं दादा, परत अशी चूक नाही करणार मी. अरे परत असं करायला तू जिवंत राहायला पाहिजे ना. तुला दरीतच टाकतो. हो नको दादा. पॅन्टची वाट लावलीस माझ्या सगळी. तुझ्यामुळे माझं आजचं अॅनाटॉमीचं लेक्चर बुडलं. चल चल, तुला तुझ्या आई बाबांकडेच घेऊन जातो. चल. आई वडील कुठं राहतात? बाबा नाही दादा, नाहीत म्हणजे कुठे गेलेत? नाहीत. राहतो कुठं तू? तुमच्याच घराच्या मागे कन्स्ट्रक्शनची साईड चालू आहे, तिथेच राहतोय. आमच्या घराच्या मागं? आमच्या घराच्या मागे राहून आमचेच कपडे चोरतोय रे. गायबाने. तसं नाही हो दादा, माझी बॅग चोरीला गेली, त्यात माझे कपडे होते, पैसे होते, सगळे गेले. अरे म्हणून मग काही चोरी करायची का? हो दादा तसं नाही, एकच ड्रेस होता अंगावर आणि पगार पण झाला नव्हता. पगार झाला की मी ठेवणार होतो परत. आपण म्हणून चोरी करायची का? हा कळत नाही तुला? चोरी करायची का? हा मारू नका हो दादा, कपडे देतो मी तुम्हाला. थांब. साईटवर एक जोड कपड्याचा आहे म्हणला ना? हो आहे, धुतलेला आहे, वाहायला असेल आता. नक्की वाळलाय का? धवल्या व्हायला असेल, ऊन भरपूर आहे. हो ऊन आहे, वाहायला असेल. हा, आणि ओली कपडे घालत जाऊ नको, त्याने स्किन इन्फेक्शन होतं. हो आता असू दे कपडे, साईटवर जाऊ आपण. हा जेवला का? जेवलाय का? नाही दादा. काय खातोस? अरे काय खाणार सांग? काय बी चालेल दादा. चला जेवायचं. पोटभर जेवला ना? भावा बापान दिला नसता ना तरी बूट पण घेतला नसता तुझ्याकडे. दादा हे घातलेले कपडे पण देतो परत. नको, ठेव तुझ्याकडं. आणि हे पण ठेव, तुला याची जास्त गरज आहे. आणि काय लागलं तर हक्कानं माग, पण अशी चोरी करू नकोस, कळलं? तसं नाही हो दादा,
आता जिंदगीत परत चोरी नाही करणार. आणि धन्यवाद. आद्या कुठे पोहोचलास रे? हॅलो. हा हॅलो. कुठे हा. पोहोचलास? रिचिंग ठाणे इन 1 hour. आद्या हा. तो चोर सापडला बर का? हा काय? चोर सापडला. आणि तुम्ही मला चोर समजत होतात. तुम्हाला मी खरंच कपडे चोरणारा वाटलो का रे? काय राव. सॉरी ना आद्या, सॉरी सॉरी. आद्या, खरंच सॉरी. ठेवा आता फोन. आय हॅव वर्क. अरे ऐक अरे ना आद्या ऐक तर. आय बिझी नाव. ठेवा फोन तुम्ही आता. अरे आद्या बोलू ऐक नंतर. ना Bye. यार प्लीज.